नमस्कार मित्रांनो, हेल्थ टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी रात्री काय खावं? कारण बहुतेक लोक सांगतात रात्री खाऊ नका, रात्री खाल्लं की वजन वाढतं, हे करा ते करा. पण खरं सांगायचं तर चुकीचं खाणं वजन वाढवतं, योग्य खाणं वजन कमी करण्याची मदत करतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, रात्री भूक लागली तर काय खावं, काय खाल्लं तर वजन वाढत नाही, काय अजिबात खाऊ नये आणि काय सामान्य चुका, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टिप्स खूप महत्त्वाची आहे आणि ती माझ्या बहिणींसाठी खरंच खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. रात्री भूक का लागते? मैत्रिणींनो, सगळ्यात आधी समजून घेऊयात रात्री भूक का लागते. दिवसभर कमी खाणं, जास्त डाएटिंग, पाणी कमी पिणं, झोप कमी होणं किंवा ताणतणाव, या सगळ्या गोष्टींमुळे रात्री अचानक आपल्याला भूक लागते. म्हणून त्यावर आज आपण उपाय पाहणार आहोत. त्यावरचा उपाय म्हणजे उपाशी राहणं नाही किंवा योग्य पर्याय निवडणं हे आहे. वजन कमी करण्यासाठी रात्री काय खावं? तर पहिलं म्हणजे वजन कमी करण्यासाठी रात्री कोमट दूध प्या. झोपण्याआधी 1 कप कोमट दूध हे एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला प्रथिने मिळतात, भूक शांत होते, झोप चांगली लागते. पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो, साखर घालून कधीही दूध पिऊ नका. साखर न घालून दूध पिलेलं कधीही उत्तम. नंबर 2 ते म्हणजे दही. मैत्रिणींनो, अर्धा कप साधं दही हे पोटासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे आपलं पचन सुधारतं, पोट हलकं राहतं, भूक कंट्रोलमध्ये होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अर्धी वाटी दही पिलेलं कधीही उत्तम. नंबर 3 उकडलेली अंडी. जे लोक अंडी खातात त्यांच्यासाठी 1-2 उकडलेली अंडी बेस्ट. हा अतिशय उत्तम असा उपाय आहे. अंडी खाल्ल्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळेल आणि त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहील. नंबर 4 ते म्हणजे भाजी सूप किंवा डाळ सूप. तेल नसलेली भाजी किंवा डाळीचं सूप हा रात्रीसाठी खूप हलका आणि सुरक्षित असा पर्याय आहे. जर हे घेतलं तर तुम्हाला रात्रीची कधीही भूक लागणार नाही किंवा तुमची भूक कंट्रोलमध्ये येईल किंवा तुम्हाला अस्वस्थता जाणवणार नाही. नंबर 5 ते म्हणजे फळ. सफरचंद, पपई, नाशपती ही फळं रात्री चालतात. केळी, आंबा, चिकू शक्यतो टाळा. ही फळं रात्री खाल्लेली चांगली नाहीत. नंबर 6 भिजवलेली बदाम किंवा अक्रोड. मित्रमैत्रिणींनो, 4 ते 5 भिजवलेले बदाम भूक आणि केविंग्स कमी करतात. नंबर 7 कोमट पाणी किंवा हर्बल टी. मित्रमैत्रिणींनो, खूप वेळा भूक नसूनही ताण असते, परंतु आपल्याला असं भासतं की आपल्याला भूक लागली आहे. म्हणून आधी 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्या, जेणेकरून तुमची 50% भूक कंट्रोलमध्ये येते. आता पुढचा पॉईंट पाहूया, ते म्हणजे रात्री काय खाऊ नये. मैत्रिणींनो, वजन कमी करायचं असेल तर हे पदार्थ नक्की टाळा. रात्रीचं हे पदार्थ चुकूनही खाऊ नका. त्यात म्हणजे भात, पोळी जास्त प्रमाणात, तळलेले पदार्थ, बिस्किटं, चिप्स किंवा मिठाई किंवा साखर घातलेलं दूध, कोल्ड ड्रिंक्स यासारख्या गोष्टी टाळल्या तर तुमची रात्रीची भूक आपोआप कंट्रोलमध्ये येते आणि तुमचं वजनही कमी होण्यास मदत होते. पॉईंट नंबर 4 तो म्हणजे रात्री खाण्याच्या सामान्य चुका. मित्रमैत्रिणींनो, रात्री जेवताना आपण या चुका नियमित करत असतो. त्या म्हणजे टीव्ही पाहताना खाणं, उशिरा झोपणं, मोबाईल वापरत खाणं, खूप उपाशी राहून अचानक खाणं. यामुळे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते किंवा तुम्हाला पचन व्यवस्थितपणे होत नाही. या सवयी बदलल्या तर वजन आपोआप कंट्रोल होतं. नाईट रुटीन फॉर वेट म्हणजे तुमचं नाईट रुटीन तुम्ही आधीच ठरवून ठेवा. एक साधी रात्रीचं रुटीन मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे 7:30 ते 8:30 पर्यंत तुमचं जेवण नक्की करा. नंतर झोपण्याआधी हलकं चालणं, जेणेकरून तुमचं पचन व्यवस्थित होईल आणि मोबाईल 30 मिनिटे आधी बंद ठेवा. त्यामुळे तुम्हाला रात्री शांतपणे झोप लागणार आहे किंवा 7 ते 8 तास झोप घ्या. हे रुटीन पाळलं तर फरक नक्की जाणवेल आणि तुमचं वजन आपोआप कमी होईल. मैत्रिणींनो, खास ही टिप्स तुमच्यासाठी. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रात्री उपाशी राहण्याची अजिबात गरज नाही. गरज आहे ती म्हणजे योग्य आणि हलकं खाण्याची. आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही रात्री काय खाता किंवा लाईटली जेवण करता का. चॅनलला सबस्क्राईब करा. असे सोपे हेल्थ टिप्स हेल्थ टॉक मराठीवर तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन किंवा उपयुक्त टिप्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.